नवीन गाडी घेण्याचा विचार करताय? थांबा, हा व्हिडिओ आधी सेव्ह करा. तुम्ही मला या माहितीसाठी नक्की थँक्स म्हणणार आहात. खात्रीने सांगतो, तुम्हाला याची नक्की पुढे गरज पडणार आहे. मंडळी, ड्रीम बाईक असो किंवा अगदी ड्रीम कार, आपण एक एक रुपया साठवत आपलं स्वप्न साकारत असतो. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही गाडी घेताना हजारो रुपये वाचवू शकता. शोरूममधून गाडी बाहेर काढण्यापूर्वीच तुमच्या खिशातून हजारो रुपये लाटले जातात आणि तुम्हाला याचा पत्ता सुद्धा लागत नाही. कधी इन्शुरन्सच्या नावाखाली, तर कधी बेकायदेशीर चार्जेसच्या नावाखाली. आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या शोरूमचा सेल्समन सुद्धा तुम्हाला कधीच सांगणार नाही. मग ती 2 लाखांची अगदी बाईक असू दे किंवा 20 लाखांची कार. हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय शोरूममध्ये पाऊल ठेवू नका. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आपल्याकडे गाडी घेणं आपल्या आयुष्यातला अतिशय मोठा आणि आनंदाचा क्षण असतो. पेढे वाटले जातात, हार घातले जातात, पण अनेकदा आपण याच आनंदाच्या भरात कागदपत्रांकडे दुर्लक्ष करतो. RTOचे नियम काय सांगतात हे आपण बघत नाही. ग्राहकांचे हक्क काय आहेत हे आपण कधीच याकडे लक्ष देत नाही. मंडळी, सगळ्यात आधी PDI केल्याशिवाय पूर्ण पेमेंट करू नका. आता तुम्ही म्हणाल की PDI काय प्रकार आहे? सांगतो. PDI म्हणजे प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन. गाडी घेण्यापूर्वी तुम्ही स्टॉकमध्ये असलेल्या सगळ्या गाड्या बघू शकता आणि स्वतः निवडू शकता की तुम्हाला कुठली गाडी घ्यायची आहे. शोरूमवाले म्हणतील, सर गाडी एकदम चकाचक आहे, मस्त आहे, तुम्ही फक्त सही करा. पण लक्षात ठेवा, एकदा रजिस्ट्रेशन झालं खेळ खलास. तुमची गाडी ती तुमची झाली आणि मग त्यामध्ये काही पेंट खराब असेल किंवा इंजिनमध्ये आवाज येत असेल, कंपनी तुम्हाला बदलून देणार नाही. त्यामुळे PDI करा. आता यामध्ये काय चेक कराल, तर गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग मंथ काय आहे, कधी गाडी तयार झाली आहे ते चेक करा. टायरवरचं मॅन्युफॅक्चरिंगची जी तारीख आहे ती तुम्ही चेक करा. गाडीच्या बॉडीवरती कुठेही डेंट किंवा रिपेंट केलाय का हे तुम्ही बघू शकता. दुचाकीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बॅटरी तुम्ही चेक करू शकता किंवा इंजिनमध्ये ऑइलचं लिकेज आहे का, गळती आहे का, तुम्ही नक्की तपासा. मित्रांनो, कान देऊन ऐका. सुप्रीम कोर्टाने आणि अनेक राज्यांच्या RTOनं हे अगदी स्पष्ट सांगितलं आहे की ग्राहकांकडून हँडलिंग किंवा लॉजिस्टिक चार्जेस घेणं बेकायदेशीर आहे. गाडी फॅक्टरीमधून शोरूमपर्यंत आणण्याचा खर्च जो आहे ना, तो कंपनीने द्यायचा असतो, तो तुम्ही द्यायचा नसतो. कारच्या बाबतीमध्ये साधारण 10 ते 15 हजार रुपये असतात आणि बाईकच्या बाबतीमध्ये साधारण 2 ते 5 हजार असू शकतात. जर तुमच्या कोटेशनमध्ये हे चार्जेस असतील तर ते त्यांना काढायला लावा. हे जर नाही म्हणाले तर त्यांना सांगा की मी थेट याची तक्रार करेन म्हणून. पुढचा महत्त्वाचा मुद्दा इन्शुरन्सचा. शोरूमवाले तुम्हाला कदाचित भीती घालतील की बाहेरून इन्शुरन्स घेतला तर क्लेम नाही मिळणार. हे धादांत खोटं आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट अथॉरिटी जी आहे त्यांच्यानुसार तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त कंपनीकडून विमा घेऊ शकता. शोरूमचा इन्शुरन्स अनेकदा 30 ते 40% महाग असू शकतो. तुम्ही बाहेरून कोटेशन घ्या आणि शोरूममध्ये ते दाखवा. त्यांना ते मॅच करायला सांगा आणि तिकडेच तुमच्या कारच्या बाबतीमध्ये साधारण 10-20 हजार वाचतील आणि बाईकच्या बाबतीत 1 ते 2 हजार रुपये वाचू शकतात. आता दुचाकी घेताना बऱ्याचदा तुम्हाला हे ऐकायला मिळतं की हेल्मेट त्यासोबत येतं की नाही. हेल्मेट मिळणं हा तुमचा हक्क आहे. अनेक कंपन्यांच्या किमतीमध्ये, गाड्यांच्या किमतीमध्ये हे हेल्मेट समाविष्ट केलेलं असतं. पण काही वेळेला शोरूमवाले ते वेगळं विकतात. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट अगदी क्लिअर करून घ्या की नेमका काय नियम आहे. कार घेताना ॲक्सेसरीज किट घेण्याची सक्ती अनेक ठिकाणी केली जाते. शोरूम असं करू शकत नाही. जे तुम्हाला हवंय तेच तुम्ही घेतलं पाहिजे. आता बाईक घेताना अनेकदा काय होतं की शोरूमवाले सक्तीने ॲक्सेसरीज लावतात. म्हणजे त्यामध्ये सीट कवर आहे, मड फ्लॅप्स आहेत, हँडल ग्रीप आहे, अशा गोष्टी असतात. तुम्ही बाहेरून कमी किमतीमध्ये या गोष्टी लावून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला जे हवंय तितकंच तुम्ही निवडलं पाहिजे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एक्सटेंडेड वॉरंटीचा. सामान्यतः 3 ते 5 वर्षांची कंपनीची वॉरंटी असते. पण जर एक्सटेंडेड वॉरंटी घेताय तर त्याचे नियम नीट वाचून घ्या. कारण अनेकदा वेअर अँड टिअर पार्ट्स यामध्ये कव्हर नसतात आणि एक्सटेंडेड वॉरंटीचं कार्ड हे जपून ठेवलं पाहिजे. काही दिवसांनी आपण स्वतःचे विसरून जातो की आपल्याकडे एक्सटेंडेड वॉरंटी आहे. मंडळी, गडबडीत निर्णय कुठलाही घेऊ नका. आणखीन एक महत्त्वाचा नियम तुम्हाला सांगतो. गाडीचं रजिस्ट्रेशन केल्याशिवाय गाडी तुम्ही ताब्यात घेऊ नका आणि ती वापरायला सुरुवात करू नका. दुर्दैवाने काही झालं तर तुम्हाला त्याचा इन्शुरन्स मिळणार नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही कोटेशन घ्या, 2-3 शोरूममध्ये फिरा आणि प्रत्येक रुपयाचा हिशोब मागा. आणि तुमचे कष्टाचे पैसे वाचवणं हा तुमचा अधिकार आहे. मित्रांनो, तुम्ही गाडी घेणार असाल तर या गोष्टी नक्की करा आणि तुमच्या मित्रांपैकी जर कोणी गाडी घेणार असेल तर त्यांना व्हिडिओ आत्ता शेअर करा. आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी बघत राहा न्यूज 18 मराठी.